एक दादर. आपण निघालो आता गावी. गावी म्हणजे माझ्या गावी. तर आपल्यासोबत येवा मिस्टर जयराम टाकळे आहेत, म्हणजे माझे वडील. आणि आपण आता इकडे चिंचपोगीला आहे. चिंचपोगीवरनं आधी इकडनं दादरला आणि दादरवरनं आपली अजून एक ट्रेन आहे तुतारी, ही रात्री सुटते. तिकडनं आम्ही आरामात सकाळी जर्नी काय दाखवता नाही येणार मित्रांनो, कारण काय काळोखच असणार. तर मी मस्तपैकी झोपेल. त्यानंतर सकाळी डायरेक्ट भेटूया संगमेश्वरला उतरणार का रत्नागिरी संगमेश्वरला उतरल्यावर आपण आता भेटूया. आता इकडनं ट्रेन पकडतो आहे, डायरेक्ट भेटूया ट्रेन आल्यावर, म्हणजे गावची ट्रेन आल्यावर. मानेला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. देव महाराजा वै महाराजा, देव महाराजा वै महाराजा, देव महाराजा वै महाराजा. पोचलो. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे संगमेश्वरमध्ये. बसस्थानक ना एस टी डेपो स्टँडच्या इथे. तर इकडनं आता आमच्या गावाकडे जाण्याची एस टी आहे, ती आम्ही आता बघतो आहे. तर आता ती आहे 8ची, अजून आहे पाऊण तास. कसा वेळ घालवायचा, थोडा नाश्ता चाय पाणी करू, त्यानंतर निघू. नाहीतर बघितले ट्रॅव्हल्स. पण जो एस टी नंतरचा जो चालण्याचा प्रवास आहे ना आमचा, तो मी तुम्हाला दाखवेल. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि तो बघायचा विषय नव्हता. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे सोनगिरीमध्ये. सोनगिरीच्या तिथे बसस्टॉपला कॉर्नरला मी उतरलो आहे. आणि पप्पा पाठीमागे जसं प्रत्येक गावाचं एक दुकान असतं तसं दूध आणायला गेले. तिकडनं आता आम्ही 1.5 तास चालायचं आहे. चालत आहे, घर जरा लांब आहे पण मजा आहे. चला दाखवते तुम्हाला. कळवळ आता हे येतात, मोर येतात, कुठं आंबे घ्यायला. आता आम्ही चालायला चालवत केले. आमच्या गावात चालायला सुरुवात केली आहे. जस्ट हायवेवरून. अजून लय उंच आहे पूर्णपणे मित्रांनो. पोचा 2 तास चालायचं, कारण अंगात किडे आहेत आम्ही चालतो ना. तर भावांना आता आपलं फक्त किती टक्के झालं, 10% झाले मोजून. 10% आम्ही अर्धा रस्ता चाललो आहे. 15-20 मिनटं झाले. म्हणजे हे बोलत होते की रिक्षानी वगैरे जाऊया आपण, आहे जागा. पण माझ्या अंगातली किडे तसे वळवळले की चालत जाऊया बोललो. हे बघा घनदाट एकदम. पाठी दिसतंय की नाही माहीत ना, अशी जंगल विंगल आहे आणि मध्येच घाबरवतात, वाघ बी घेतात बोलतं. आलं तर काय नाश्ता आहे वाघाचा. घनदाट आहे बघा पाठी. सगळे प्राणी आहेत बोलतात मित्रांनो, सगळे प्राणी आहेत आमच्या गावी. एकूण एक वांढरं तर माझ्या एवढी आहेत वांढरं, हो ना, माझ्या एवढी वांढरं आहेत. चुकून मला पण नेतील. पुढचं दाखवलं. मी इथं आल्यापासून बघतोय की शेत जमीन कोणाचीच नाही. जो तो इथं काजूच लावतोय, आंबे लावतोय. काजूला डिमांड आहे. त्यांनी पाठीवरून बघितलं तुम्ही, जो तो काजू लावतोय. सगळं शेत जमिनींवर काजूच दिसतंय. मग काजू हा बघा.
काजू राजू काजू जंगल जंगलला कसली दाखवत अर्धा आमचं जंगलातच घर आहे हे काय दाखवलं एक डोंगर चढून उतरायचं असं आहे ना चौडा रस्ता आहे अजून अर्धा आलो अर्ध कुठे आता चालू गेलं अजून ते मित्रांनो दरी बिरी पण आहे दिसते अशी मला पुढे गेल्यावर दाखवतो हा 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 हे बघा झाड बघा हे बघा मित्रांनो चढण बघा एकदम उभं चढण आहे एकदम सरळ सरळ चढण आहे मित्रांनो तरी आम्ही चालतोय चड्डी फाटली तरी चालेल चालत जाणार 28 धरला 28 फाटली नाही थकलं तरी सुद्धा चालत जाणार इकडनं तुम्हाला आता दरी दाखवतो सरळ खाली दरी खाली म्हणजे खालची नदी दिसते ना खालची नदी दिसते तर दाखवतो हा माकडा जागा वांडर ना येस येस मित्रांनो दरी बघा डायरेक्ट खाली सरळ सरळ आपली इथे वांडर काका खाली गेले घाबरून दुसरा दिसतंय हे बघा हलतंय आपले वांडर काका खाली गेले कुठे पिल्लू बघ एवढा येते कुठे तेव्हा तिथं जा तेव्हा ऐक उडी मारली तो आडला नाही सगळा दरी बघा माझी पुढे जायलाच फाटते ते बघ किती येते झाडावर हे बघा तर मित्रांनो किती मिनटं तो अजून 10 मिनटं पप्पा बोलतात की अजून 10 मिनटं आहेत पण अर्धा तास चालते आहे चढणवर चढण आहे पूर्ण डोंगर आहे पाठी बघा असं घनदाट हा रस्ता कुठे आहे तो उमरवाडी हवाला हा बघा तर मित्रांनो आपण या डोंगराच्या पायथ्याशी तो जो डोंगर दिसतो तुम्हाला एकदम शेवटचा त्याच्या पायथ्यापासून आपण 2 डोंगरी चालत आलो आहे आणि अजूनही 20% चालायचं आहे ना एवढं मित्रांनो माझं घर जंगलात आहे पण घराच्या इथे गेल्यावर शांत वातावरण आहे एकदम कारण का समोरची सिनेरी वगैरे तुम्हाला दाखवेलच पूर्ण ब्लॉग बघा ही आमची आता हे बोलतात ना हे चालायचं नाही इकडनं मित्रांनो गाडी जाते घरापर्यंत पण हे असं शूट करणं अंगातले किडे ते माझ्यामध्ये थोडीच आहे त्या त्या पप्पांना पण जरा शिक्षा टाईप झालं आहे की एवढं चालायचं एवढ्या वर्षांनी आता पप्पा बाई नेहमी चालायची इथे अजून अगो बाई रोड संपतच नाही आहे काय हो आलो करून रोड संपतच नाही आहे चढला का मगात पण हेच सांगतात चढला का ते वांढरा दिसतात कुत्र्यासारखी पण तो काय माणसं दिसत नाही आता काय चालायचं तर आहे हे बघा आईच्या का केवढा बघा दिसतंय की नाही तर मित्रांनो हा चढ झाल्यावर वाडीतला म्हणजे पहिलं घर इकडचं कोणाचं पप्पा आहे त्यांचं पहिलं घर आमचं अजून थोडं पुढे आहे वाडीतनं पण लांब घेतलं का उघड हां आजोबांना काहीतरी सांगायचं ना एवढा वर हे का वर आहे इथून दिसेल तर आता आपण फायनली घरी आलो ही पप्पा काजी आपली आहे ना हे बघा मित्रांनो आमचा काजू जाऊ दे आपले बोलायला काय त्यांनी कोणी बोलायचं आणि हे आमचं घर सुखाचं घर एकदम माती बितीचं पद्धतशीर ती बघा मम्मी बघा एकटीच फिरते नको येऊ बांधून ठेवलंय तुझं बाय असंच आहे ते
हे बघा असंच हे डायरेक्ट मधूनच तोडलंस. मग काय करायचं, मधून नाही तोडायचं मग कसं तोडायचं. ही बघा ही आमची मम्मी ए तुला कुठं मी काय पाऊण तास झाला वाट बघते. किती वेळ झाला वाट बघते? अरे काय किती वेळ झाला वाट बघतेस म्हणजे काय? थांबा. हा हा हे काय शुद्धीकरण शुद्धीकरण. हा हे गोमूत्र असणार. हा मग काय नाही. इकडे 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 इकडे. बरं झालं. तुम्हाला काय काय गोष्टींना कळत नाही. हे गोमूत्र. नाही अजून 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 अंगावर पण मार मार. दर बाबू. हा तर मित्रांनो रिलॅक्समध्ये बसलो एकदम शांत वातावरणामध्ये. चायसुद्धा पिले, चाय पिलो, शांत वातावरणात बसलं मस्तपैकी. आंघोळ करून आला जस्ट. समोर बघा काजू. आता काजू असलं, काजू खूप मोठा झाला आमचा. तो नसता तर पूर्ण समोर डोंगरच दिसायचं, पण आता दिसत नाही. तिकडनं दिसतो, पुढच्या साईडने दिसतं. आणि इकडे बघा असं पद्धतशीर मांडव टाकलं आहे. असं आहे बघा, पद्धतशीर टाकलं आहे. मस्त हवा झाली आहे, रिलॅक्स बसलो आहे, चाय पितो आहे. तिकडे पप्पांची वेगळी गडबड चालू आहे, मी रिलॅक्स आहे आरामात. तर आता मी आलेलो आहे ती शिमग्याला जे घर देव घरात येतात, तर त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर आता ते संध्याकाळी येतील माझ्या मते. ते पालखी आणायला गेलेले आहेत माझे मोठे पप्पा. तिकडनं दुसऱ्या गावावरनं आणावी लागते पालखी. तर ते मोठे पप्पा गेलेत आणायला. तर आम्ही आता फ्रेश होऊन जस्ट आता आलो आहे ट्रॅव्हलिंगवरून. तर आता मस्तपैकी फ्रेश होऊन मस्तपैकी आरामात संध्याकाळी ते आल्यावर दाखवतो. तोपर्यंत चाय पितो. मग पुढचं मी जे काय असेल, काय वेगळं असेल, काय कुठला प्राणी बिणी आला दाखवतो. तोपर्यंत बघत एन्जॉय. चल ना पालखीवर व्हिडिओ. आपल्याकडे येईल ना. तर मित्रांनो ते वाचते ना, ती आहे पालखी. आपल्या जो शिमगा महोत्सव असतो, देवघरात येतो, तर ती पालखी आता माझ्यासुद्धा घरी येणार आहे. तर ते मी तुम्हाला आल्यावर दाखवेल. आता ती आमच्या पलीकडच्या घराची इथे ती अशी पूर्ण गोल फिरून अशी प्रॉपर. मग त्यांच्या जे वाट आहे तिकडनं आत्ता वाजले आहेत 2. आमच्याकडे कदाचित 5चा टायमिंग आहे. तर 5 वाजेपर्यंत आमच्याकडे येणार. मग ते सर्व पूजा बिजा सगळं देवांचं सर्व ओटी बिटी ते भरून मग ती परत खालच्या घराकडे जाणार. मग ती तिकडे पूर्ण रात्र नाचवणार आहे, गाजवणार आहे. तर इथे आल्यावर मी दाखवेलच. आणि रात्री ते नाचवणार विचवणार कसं ते सुद्धा दाखवेल. अरे बघत राहा. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाची अंगोली करताना मल्हारी. आपली पालखी यायला रेडी झालेली आहे. आणि आपली इकडे मस्तपैकी रांगोळी काढून पण पूर्णपणे रेडी झाली. आपण रिअल फुलांची असतात गोंड्यांची, इथे काय फुला बिलांची कमी नाही. तर इथे आपण गोंड्यांची रांगोळी काढली, तुम्हाला दाखवतो. मी आणि मम्मीने काढले. तर काहीसं हे बघा अशी बाहेर मम्मीने रांगोळी काढली. आणि त्यानंतर अशी पावलं करून हे आपल्या पालखीसाठी इथे पूर्णपणे रांगोळी रेडी झाली आहे. हाय तर भावाने सगळी तयारी आपली पूर्णपणे रेडी झाली. आता थोड्याच वेळात पालखी येईल. आणि मम्मी पण गेली आहे जे बाजूचं घर आहे तिथे रांगोळी काढायला. मम्मीला कॉन्ट्रॅक्ट भेटलं आहे. असे मोठमोठे छोटे मोठे ऑर्डर ती इथे गावी मारते, असे बिझनेस आहे तिचा. तर ती रांगोळी काढायला बाजूच्या घरात गेले आणि मी इथे आहे. आपली इकडे तयारी झाली आहे. थोड्याच वेळात पालखी येईल, ती मी तुला दाखवतो. वाजत गाजत येते मस्तपैकी.
निशानवाले चला उठे बरं एकाला ठेवलेला तो विचार करतो पाहिजे का परसान सुरुवातीपासून अजून अर्धा गाव तसाच आहे पाय पडा उद्याला समजेल कुठली पाणी येते त्याचं शिकणं झालं पांडुदाचं शिकणं काय शकता लाईट नाही त्याच्या मध्ये लाईट टाकायला पाहिजे होती. लाईट टाकायला पाहिजे होती. ती इकडेच घ्यायला हवी हा संतोष झालं काय येतो आरती घेऊन येतोय आरती घेऊन सांगा देवा सोमवार ओळख महालक्ष्मी जुगाय चटकी वाग जायचे मग पाय माझ्या संतोष सालाबादी शिकून आले मान करून देवा सोमवार ओळख महालक्ष्मी जुगाय चटकी वाग जायचे मग पाय माझ्या तशीची वर्षाची सालाबादी प्रमाणे ओटी भरली ती मान करून घे दुसरी देवा सोमवार ओळख महालक्ष्मी जुगाय चटकी वाग जायचे मग पाय माझ्या तशीची माय रोशनी तुझी ओटी भरला नाही ती मान करून घे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी